मंडळी, काही दिवसांपूर्वी घडलेलं स्वारगेट अत्याचार प्रकरण आणि त्यातील पीडितेच्या वेदना अजून ताज्या असताना तिला न्याय मिळालेला नसताना पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका आयटी तरुणीला गुंगीचं औषध देऊन 6 जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केलाय आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या 6 आरोपींमध्ये तिचा प्रियकर देखील सामील आहे। नेमकं काय घडलंय आणि कसं घडलंय या सगळ्या प्रकरणाचा वृत्तांत आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, पहाटेच्या अंधारात दत्ता गाडेने एका तरुणीला धमकावून तिच्यावर अत्याचार केला होता। जेव्हा ही बातमी उघडकीस आली तेव्हा हे प्रकरण मुक्कार पेटलं आणि त्यानंतर दत्ता गाडेला अटक करण्यात आली होती। पुढे राजकीय वर्तुळात सुद्धा या घटनेचे पडसाद उमटले होते। सध्या दत्ता गाडेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात त्याच्यावर खटला सुरू आहे। मंडळी, कोलकाता असो नाहीतर बदलापूर, स्वारगेट असो नाहीतर मुंबई, महिलांवर होणारे अत्याचार कमी व्हायचं नाव घेत नाहीये। पुणे तर अशा गुन्ह्यांचं हब झाल्याचं पाहायला मिळतं। कर्नाटकातून एका 33 वर्षीय तरुणी जॉबसाठी महाराष्ट्रात आली होती। एका नामांकित आयटी कंपनीत ती इंजिनियर म्हणून जॉब करत होती। 2021 साली फेसबुकवर तिची ओळख तमीम सोबत झाली होती। पुढे या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं। आपल्या वडिलांचा मोठा बांधकाम व्यवसाय असून तो मी पाहत असल्याची बतावणी त्यानं केली होती। लग्नाच्या आमिषाने तमीम खानने त्या तरुणीला आपल्या जाळ्यात ओढल्यानं ती भेटण्यासाठी कांदिवलीत गेली होती। फब हॉटेलमध्ये दोघं भेटले असता तमीमने पीडितेच्या कोल्ड्रिंक मध्ये गुंगीचं औषध मिसळून तिच्यावर अत्याचार केला। त्यानंतर तिला पुण्यात घेऊन जाऊन कारमध्येही पुन्हा तिच्यावर अत्याचार केला। मात्र हे सर्व इथंच थांबले नाही। त्याने त्याचे 5 मित्र बोलवून पीडितेवर आळीपाळीने अनैसर्गिक अत्याचार केला। अत्याचार केल्यानंतर आरोपींनी पीडित तरुणीचे अश्लील फोटो काढले। या फोटोच्या आधारे तिला सातत्याने ब्लॅकमेल केलं। तमीम खान सह इतर आरोपींनी हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून सुरुवातीला 10 लाख रुपये रोख तसेच विविध बँकेकडून कर्ज काढून 18 लाख रुपये असे एकूण 30 लाख रुपये उकळले। तसेच तरुणीच्या क्रेडिट कार्डवरून 2 आयफोन खरेदी केले। दरम्यान तरुणीने दिलेले पैसे खान याच्याकडे परत मागितले असता त्याने तरुणीला मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले। पुढील तपास कांदिवली पोलीस करत आहेत। मागील अनेक महिन्यांपासून हा छळ सुरू होता। मानसिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर काळे पडल पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी मुख्य आरोपी तमीम खान सह त्याच्या 3 मित्रांविरोधात विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय। कारण प्रकरणाचा काही भाग मुंबईतील कांदिवली येथे घडलेला असल्यामुळे हे प्रकरण आता तेथील पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे। कठोरातली कठोर शिक्षा दिली तरी हे अत्याचार थांबत नाहीत। याचं उदाहरण म्हणजे नागपूर अत्याचार प्रकरण। स्वारगेटची घटना ताजी असताना नागपूरमध्ये बस चालकाने 11वीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केलाय। या प्रकरणी पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला। आरोपीला अटक करण्यात आली। संदीप कदम असं अटक केलेल्या 40 वर्षीय आरोपीचं नाव आहे। तो नागपूर बस डेपोत चालक म्हणून काम करतो। पीडित तरुणी ही आरोपीच्या ओळखीची आहे। घटनेच्या दिवशी शनिवारी 22 मार्चला पीडित तरुणी उमरखेड बस स्थानक परिसरात बसची वाट पाहत होती। यावेळी आरोपी चालक त्या ठिकाणी आला। त्याने पीडितेला कुठं जायचंय असं विचारलं। यावर तिने नांदेडला जायचंय असं सांगितलं। त्यानंतर आरोपी संदीपने तिला मी तुला नांदेडला सोडतो असं सांगितलं आणि तो तिला घेऊन नांदेडला गेला। रविवारी पहाटे ते तिला नांदेडहून नागपूरला घेऊन आला। पहाटे 5 वाजता नागपूरला बस पोहोचली। यानंतर तो पीडितेला आपल्या खोलीवर घेऊन गेला। या ठिकाणी आरोपीने तिच्यावर अत्याचार केला। त्यानंतर नागपूर सोलापूर या बसने तिला उमरखेडला सोडून दिले। दुसरीकडे शनिवारी मुलगी अचानक गायब झाली आणि रविवारी दिवसभर ती घरी न आल्यानं तिचं कुटुंबीय चिंताग्रस्त झाले। त्यांनी तातडीनं पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याचं सांगितलं। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता पीडित मुलगी उमरखेड इथं आरोपी संदीप कदम याच्या सोबत दिसल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपीला उमरखेड बस स्थानकावरून अटक केली आहे। त्याच्यावर पोक्सो आणि विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला। या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत। हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्यानंतर एसटी प्रशासनाने आरोपीला नोकरीवरून निलंबित केले। मंडळी, ह्या फक्त 2च घटना आहेत। अशा कित्येक घटना रोज घडत असतात। काहींची नोंद घेतली जाते आणि काही घटना तशाच असतात। कधी कधी इज्जत वाचवण्यासाठी तक्रारही दिली जात नाही। बऱ्याचदा अत्याचार झालेल्या मुलीने काय कपडे घातले होते, तिचं काम, तिचं वय हे चौकसपणे बघितलं जातं।
पण मंडळी, अत्याचार कपडे बघून नव्हे तर वासनेमुळे केला जातो. सध्या स्वारगेट प्रकरणातील पीडिता अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असताना हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. आता महिलांवरचे अत्याचार थांबतील की नाही हा प्रश्नच आहे. पण ह्याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.